मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आता स्वीकृत सदस्य नेमले जायची शक्यता आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांना तसं पत्र लिहिलंय। जिल्हा परिषदेत प्रत्येक 10 सदस्यांमागे एक स्वीकृत सदस्य तर पंचायत समितीमध्ये 5 सदस्यांमागे एक स्वीकृत सदस्य असावा अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे। येत्या अधिवेशनात याबाबत निर्णय व्हायची शक्यता आहे। ठिकाणी आता महायुती झाली आहे, म्हणजे भाजपा सेना युती झाली आहे। परभणीमध्ये आपण आपण धाराशिवमध्ये बघा, त्यानंतर लातूरमध्ये काही ठिकाणी मात्र ते होऊ शकले नाही। तर आम्ही ज्या ज्या ठिकाणी युती मान्य आहे किंवा तिथील कार्यकर्ते जे आता स्वतःहून कार्यकर्ते लढायला तयार आहे की बाबा आम्हाला लढल्याशिवाय मार्ग नाही आहे, 9-10 वर्षाची गॅप आहे, त्यामुळं काही ठिकाणी मात्र कार्यकर्ते आग्रही आहेत, तिथे युती होऊ शकत नाही। पण ज्या ठिकाणी होते आहे त्या ठिकाणी प्रामाणिकपणे युती करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही केला आहे। कॅबिनेटला तो निर्णय झालेला असं आमची माहिती आहे 1 महिन्यापूर्वी। आता महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पूर्वीपासून आहेत, आता जिल्हा परिषदला आणायचे आहेत, आता नियमावली कशी करणार हे महत्त्वाचं, आणि हे सगळे निर्णय निवडणुकीच्या आधी व्हायला पाहिजे। जिल्हा परिषदचा स्वीकृत करायचा जर निर्णय आता काय बहुमत आहे ते करणारच आहे, त्यामुळं किमान त्याच्या अटी शर्ती स्ट्रिक्ट असाव्यात आणि त्या अटी शर्ती फॉर्म भरायच्या आधी 24 तास काढू नयेत। आजच जाहीर करा, म्हणजे तुम्ही निर्णय घ्या आजच त्याचा जाहीर करा की कशा, नाहीतर मग तुमच्या अटी शर्ती आधीच भाजपच्या लोकांना माहीत असणार, त्यांची तयारी झालेली असणार आणि विरोधी पक्षाला मात्र त्याची माहिती नसणार। असं सरकारनं या ठिकाणी करू नये अशी आमची अपेक्षा